आमच्या सगळ्या व्ह्युअर्सला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्रासाठी आज एक महत्त्वाचा दिवस, कारण आपण साजरं करतोय नवीन वर्ष म्हणजेच गुढीपाडवा. या दिवशी प्रत्येक मराठी बांधवांच्या मनात काही विचार असतील, काही कल्पना असतील, काही संकल्पना असतील, काही रिझॉल्व्स असतील, जेणेकरून हे येणारं वर्ष चांगल्यात चांगल्या प्रकारे कसं घालवता येईल. पण ह्या कल्पना, हे संकल्पना, हे रिझॉल्व्स जर फक्त आपल्यापुरते आपण न ठेवता, फक्त आपल्यापुरता विचार न करता ह्याचा स्कोप जर आपण थोडा एक्सटेंड केला, थोडा वाढवला आणि हा विचार केला की या महाराष्ट्राच्या भूमीसाठी, ज्याच्यावर माझा जन्म झाला आहे, जिथे मी राहतोय, जिथे मी माझं जीवन व्यापन करतोय, त्या महाराष्ट्राच्या भूमीसाठी मी काय करतोय, त्याच्यावरच्या डोंगरांसाठी, त्याच्यावरच्या झाडांसाठी, पाण्यासाठी, प्राण्यांसाठी, नद्यांसाठी मी काय करतोय, माझं काय कर्तव्य आहे, ही जाणीव प्रत्येक मराठी बांधवायला व्हायला हवी. कारण आपण असं पुष्कळदा ऐकतो, आपण म्हणतो की मी मराठी आहे, ह्याचा मला अभिमान आहे, आय एम प्राऊड ऑफ दॅट. पण प्रश्न हा उरतो की काय आहे तुमच्यात खास असं मराठी माणूस म्हणून की ज्याचा तुम्हाला अभिमान असायला हवा. इट इज नॉट ऑल अबाउट द लँग्वेज यू स्पीक, बट द लँड व्हेअर यू आर बॉर्न अँड ब्रॉट अप. ती लँड ज्याच्यावर तुम्ही तुमचं लाईव्हलीहूड व्यतीत करताय, ती लँड जी तुम्हाला सपोर्ट करते, त्या लँडसाठी तुम्ही काय करताय, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात जेव्हा मोठ्या मोठ्या रस्त्यांसाठी हजारो झाडांची कत्तल होते, अनावश्यक रस्त्यांसाठी कत्तल होते, मोठ्या मोठ्या प्रकल्पांसाठी झाडांची कत्तल होते, नद्यांचं पाणी प्रदूषित होतं आहे, वाळूचा उपसा होतो आहे, त्याच्यात त्या उथळ होत आहेत, प्राण्यांवर क्रूरता चालू असते, प्राण्यांवर अत्याचार होत आहेत, त्यांची हत्या होते. ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या ज्या घडामोडी, या गोष्टी आहेत, ह्या एन्व्हायरमेंट रिलेटेड ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्याच्यावर जेव्हा आपण काहीच ह्याच्याबाबत तेव्हा विचार करत नाही, आपल्याला ह्याची जर काहीच जाणीव नाही, तर मग आपण असं कसं म्हणू शकतो की मी मराठी आहे, ह्याचा मला अभिमान आहे. प्रत्येकाला बाहेर जाऊन फील्ड वर्क शक्य नाही, ॲग्रीड, कारण प्रत्येकजण बाहेर पडून ते करू शकत नाही. पण तुमच्या हातात सोशल मीडिया आहे, तुम्ही त्याच्यावर आपल्या भावना व्यक्त करू शकता. या निसर्गासाठी, या नद्यांसाठी, महाराष्ट्रातल्या झाडांसाठी तुम्ही सगळ्यांसाठी भावना व्यक्त करू शकता, विचार व्यक्त करू शकता, त्याच्यावर काही कृती करू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही काही सुरुवात करू शकता. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला असं म्हणता येईल की या भूमीसाठी मी कार्यरत आहे, मी काहीतरी ह्याचं संरक्षणासाठी मी करतोय काहीतरी, आणि मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे आणि मी नेहमी कार्यरत आणि तत्पर राहीन या भूमीच्या रक्षणासाठी. असा जर संकल्प झाला तर मला वाटतं की प्रत्येक मराठी बांधवाला ही जाणीव आपोआप होईल की खरंच आपण मराठी आहोत आणि त्याच्यासाठी आपण परिपूर्ण आहोत, असं मला वाटतं. कारण अगदी कालपरवाच्याच गोष्टी न्यूज आपण पाहिल्यात की म्यानमार आणि बँकॉकमध्ये ज्या प्रकारचे भूकंप झाले आणि मोठ्या मोठ्या इमारती कोसळल्या, जीवितहानी झाली, वित्तहानी झाली, सगळ्या प्रकारची हानी तिथे झाली. त्याच्यामुळे शेवटी आपण जर पृथ्वीचा विचार केला नाही आणि पृथ्वीला आपण टेक इट फॉर ग्रांटेड धरलं, या धरतीला आपण टेक इट फॉर ग्रांटेड धरलं, तर एक दिवस, एक क्षण असा येतो की ती तुम्हालाही धराशायी करायला ती एक क्षणाचाही विचार ती करत नाही. त्याच्यामुळे ती वेळ येऊ नये याच्यासाठी आपण आधी तिच्यासाठी विचार करणं जरुरी आहे. तर मला वाटतं की या गुढीपाडव्यापासून प्रत्येकजण मराठी बांधव त्या मराठी भूमीसाठी, या मराठी भूमीसाठी काहीतरी विचार करेल, कृती करायचा प्रयत्न करेल आणि स्वतःच्या आयुष्याबरोबर तिच्यासाठी सुद्धा जगण्याचा प्रयत्न करेल. सो दॅट वे आपण तिच्यासाठी, महाराष्ट्राच्या भूमीसाठी कृतज्ञता व्यक्त करूया आणि गुढीपाडवा सेलिब्रेट करूया. हॅपी गुढीपाडवा.